VAG ऑडिओजमध्ये मी वैशाली तुमचं स्वागत करते. घेऊन आलीये गुंतन आतुर फिरुनीचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करते. गुंतन आतुर फिरुनी भाग 56. केतन तिच्यासोबत जायचं टाळत होता, पण दुसऱ्या दिवशी लंच टाईमला येऊन तिनं बरोबर त्याला पकडलेलं. आणि मग काय, केतनला तिच्यासोबत जावंच लागलं. जवळच एक मॉल होता, त्यामुळे फार दूर न जाता ते त्या मॉलमध्ये गेले. इकडे पर्णीचं फोटोशूट शनिवारी होणार होतं, सो ती त्यासाठीच्या कपड्यांची तयारीही करत होती. कृतीचा दिलेला गाऊन तर यूज होणार होताच, शिवाय त्यासोबत तिला काही मॅचिंग ॲक्सेसरीजही लागणार होती. आणि शार्दूलनेही तिच्या आवडीचा कोणताही एक ड्रेस घ्यायला लावलेला. त्यासाठी ती कृतीसोबत त्याच मॉलमध्ये आलेली. वहिनी इकडं ये ना, हा ड्रेस बघ, हा सुद्धा खूप छान वाटतोय, ट्राय करून तर बघ. ओ हो ग कृती, मस्त आहे, ओके मी आलेच, हे पकड म्हणत पर्णी तो ट्राय करायला गेली. पर्णी ड्रेस ट्राय करत होती तोपर्यंत कृती एकटीच तिथेच काही ड्रेस पाहण्यात हरवलेली आणि तिला केतन कोणासोबत तरी जाताना दिसला. केतन भैया भैया, ती त्याला आवाज देणार तोपर्यंत. कृती कसा वाटतोय, पर्णीने तिला मागून हाक मारली म्हणताना ती वळली. हो मस्त, घेऊन टाक, कधीतरी मी पण घालेल, ती जीभ चावत म्हणाली. बरं आलेच मी चेंज करून, म्हणत पर्णी पुन्हा चेंजिंग रूममध्ये गेली. बिल करायचं म्हणताना दोघीही काउंटरकडे निघाल्या. एवढ्यात वहिनी, अगं मला भैया दिसला. केतन इथे, काहीतरीच काय, ते कसे असतील. अगं खरंच, हाक मारेपर्यंत गायब झाला बघ. हो का, बरं सोड, मी बिल करून घेते, म्हणत ती बिल करू लागली. आणि एवढ्यात कृतीला काउंटरकडे एका मुलीसोबत म्हणजे कियारासोबत आलेला केतन दिसला. केतन भैया, वहिनी बघ, मी म्हणाले होते ना, मला दिसलेला भैया. कृतीने म्हणताच पर्णीने मागं पाहिलं तर केतन खरंच कियारासोबत तिथंच आलेला. केतनकडे एक कटाक्ष टाकून तिनं पुढं बिल करण्याकडे लक्ष वळवलं आणि कृती मात्र केतनकडे गेली. भैया तू ऑफिस सोडून इकडं काय करतोयस, आणि ही कोण आहे. ही ऑफिसमधली कलीग आहे माझी, कियारा. आणि कियारा ही माझी सर्वात लहान बहीण. हिलाच काहीतरी खरेदी करायची होती, सो तू जा ना बिल कर, ऑलरेडी वेळ होतोय, तो कियाराला म्हणाला. ओ हां आलेच, म्हणत कियारा बिल करायला निघून गेली. ते मनातल्या मनात चरफडतच. अरे यार, ही पर्णी इथे पण आली, हिला काही दुसरं काम नाही का. आता त्यालाच पे करायला लावणार होते बिल, तर ही आली यार. ओ कलिग आहे होय, बरं मग मला आणखी एक ड्रेस घेऊ, कृती म्हणाली. फटके हवेत, मला ऑलरेडी लेट झालाय, पण तू आणि पर्णी इथे कशा. अरे ते वहिनीला थोडी खरेदी करायची होती फोटोशूटसाठी, विसरलास की काय, या शनिवारी आहे ना, आणि मीही बघायला जाणारे सोबत, कृती सांगत होती. पण केतनचं कृतीसोबत बोलतानाही पर्णीकडेच सगळं लक्ष होतं. त्याला उगाच टेन्शन आलेलं, पर्णी काय विचार करेल, पण त्याला कियाराला अवॉइड करायला जमलंच नव्हतं. आता पर्णी चिडली की काय असंच त्याला वाटत होतं. इकडे पर्णीने बिल केलं आणि ती त्यांच्या समोर आली. झाली खरेदी केतन. अगं मला नव्हती करायची खरेदी, तिलाच करायची होती, तिच्या बॉयफ्रेंडचा बर्थडे आहे ना उद्या. हो का, तिच्या बॉयफ्रेंडच्या बर्थडेला तुम्ही खरेदी करताय, गुड, चालू द्या मग तुमचा, आम्ही निघतोय, चल कृती. पर्णी थांब ना, तुम्हाला सोडतो. तिचा हात पकडायचा प्रयत्न त्याने केलेला, पण तिने त्याला पकडूच दिला नाही. काही हरकत नाही केतन, आम्ही जाऊ कॅबने, बाय, म्हणत पर्णीने वेग वाढवला. कृती ही तिच्या मागोमाग तिचा वेग पकडत धावली. कोण होती ग ही, एवढी मॉडर्न राहते ऑफिसमध्येही, कमाल आहे, कृती म्हणत होती. पर्णीने त्यावर रिॲक्ट होणंच टाळलं. दोघीही काहीच वेळाने मॉल बाहेर आल्या. तिथेच बाजूला एका कोपऱ्यात पाणीपुरी मिळत होती. वहिनी
आय नो आता वेळ नाहीये, पण मला हवी आहे. अगं पण काय? पाणीपुरी, ती तोंड बनवत म्हणाली. तशी परनी हसली. बर चल म्हणत तिला घेऊन पाणीपुरीवाल्याकडे आली आणि त्याला पाणीपुरी सर्व करायला सांगितले. एवढ्यात तिथे काही मुलांचा घोळकाही आला. या वेळेला त्या दोघीच आणि त्यांच्याबरोबर मागे तो घोळका थांबलेला. उगाचच कृती आणि पर्णीलाही स्पर्श करायचा प्रयत्न करत होते. ए मित्रा, आम्हाला पण पाणीपुरी कर ना, मागून त्या पाणीपुरीवाल्या भैयाला सांगत ते हळूहळू पुढे सरकत होते. कृतीला हे जाणवलं तसं तिने पर्णीच्या साईडला सरत तिला चिकटून उभी राहिली आणि पर्णीचा हात पकडला. वहिनी, तिने पर्णीला पाठीमागे पाहायला खुणावलं. पर्णीने मागे लक्ष दिलं तर ती मुलं अगदीच खेटायला आलेली. ए काय चाललंय? मागे व्हायचं. नीट उभं राहता येत नाही? दिसत नाही पुढे लेडीज उभ्या आहेत? पर्णी चुटकी वाजवत जरा मोठ्यानेच म्हणाली. आधीच केतनला कियारा सोबत पाहून चिडलेली तिचा राग बहुतेक असा बाहेर काढायला तिला संधी मिळत होती. आणि तेवढ्यात कुठून तरी केतन आणि कियारा तिथंच आले. पर्णीचं वाक्य केतनच्या कानावर पडलेलंच. काय करणारेस का तू? अरे यार, हिच्यापेक्षा तर तू भारी आहेस. तो तिचा चुटकी वाजवणारा हात पकडत बोलला तसा पर्णीने तिचा हात सोडवत जोरदार समोरच्या मुलाच्या कानाखाली लगावून दिली. कळलं काय करेन मी? आता कसं वाटलं? लाज वाटत नाही का मुलींना छेडायला? इकडे तोपर्यंत केतनच्या हाताच्या बाया मागे मुडपल्या गेल्या होत्या. चेहऱ्यावर भलतेच चिडल्याचे भाव आलेले, ज्याने चेहऱ्यावरील नसा ही वर आलेल्या दिसत होत्या. आता तर तू गेलीस म्हणत तो पुन्हा पर्णीवर हात टाकणार तर मध्येच केतन आला. एव्हाना स्मित करत ऐटीत हातातलं घड्याळ काढलेलं त्याने मागे पर्णीकडे दिलं. पर्णीने ते घेतलं होतं की हात लांबून त्या दोघींना त्याने बाजूला जायला सांगितलं. ए कोण आहेस रे तू? तुझा काय संबंध? त्याने एवढंच विचारत केतनला बाजूला करू पाहिलं, पण तोपर्यंत केतनने त्याचा हात बाजूला करत एक जोराची लाथ मारली आणि तो बाजूला जाऊन पडला. काय रे ए, माज आलाय तुम्हाला? भर दुपारी रस्त्यात छेडताय माझ्या बायको बहिणीला? एका दोघाला पडली तसे बाकीचे पांगले. तसा तो पर्णीकडे आला, ते त्याच चिडलेल्या रूपात. आत्ता इथे पाणीपुरी खायची गरज होती का? ही वेळ आहे? तो पर्णीसमोर हात करत दोघींवर चिडत म्हणाला. तसं तिने त्याचं घड्याळ हातावर ठेवलं, ते मान खाली घालून. कृती ही खालीच पाहत होती. पटकन खाऊन घ्या आणि चला, मी सोडतोय घरी तुम्हाला, कळलं? केतन, मला पण एक पाणीपुरी, कियारा येऊन म्हणाली. तसं त्याने रागाने डोळे फिरवत परवानगी दिली आणि बाजूला जाऊन उभा राहिला. मघाशी चिडल्यावर केतनचे ते रूप आणि त्याचं बाह्या मागे सारणं आणि त्या सारताना हाताच्या फुगलेल्या नसा कियाराला दिसलेल्या. तिचं सारखंच लक्ष केतनकडे जात होतं, जो आत्ता अजूनही चिडलेलाच दिसत होता. वहिनी घे ना, कृतीने विचारलं. मला नकोय, तू खा, म्हणत पर्णी तिथेच साईडला उभी होती. केतनपासून थोडी दूर, किंचित त्याच्यावर चिडलेली, पण तरीही मघाचं त्या मुलांना त्याचं मारणं आठवून तिच्या गालात स्मित येत होते. त्यांची पाणीपुरी खाऊन झाली आणि केतन त्या दोघींनाही घरी ड्रॉप करणार होता. ऑफिसला तर खूपच लेट झालेला, त्याला बिलकुल आवडलं नव्हतं. आता मात्र कियारासोबत शॉपिंगला जायचं नाही त्याने पक्क ठरवलेलं, कारण एकतर ऑफिस आवरमध्ये ते गेले होते, त्यातही कियाराने एक शर्टसाठी त्याचा बराच वेळ खर्ची घालवलेला. कार जवळ आले तर पर्णी कृतीच्या कानाजवळ जात म्हणाली. कृती, आता तू बस केतन सोबत पुढे, ओके? ओके म्हणत कृतीही पुढं जाऊन बसली आणि पर्णी मात्र जाणून बुजून पाठीमागे बसली. कियाराला आता मागे बसण्याशिवाय ऑप्शन नव्हता. हाव आर यू कियारा, आता बरी आहेस? पर्णीने विचारलं. हो बरी आहे, ती रूडली म्हणाली, जे फक्त तिलाच कळलं. एव्हाना केतनच्या लक्षात आलेलं पर्णी मागे बसली आहे म्हणजे चिडली आहे नक्कीच. त्याने आरशातून पाठीमागे तिच्याकडे पाहिलं तर तिने त्याच्याकडे पाहत थोडी रागानेच नजर चुकवली आणि कारचेतून बाहेर पाहू लागली. मग मात्र त्याने कार स्टार्ट केली.
काहीच क्षणात आधी ऑफिस आलं. मग ऑफिस जवळ येताच तो कियाराला म्हणाला, कियारा, मी येतो यांना सोडून घरी. ओके ओके. थोडक्यात त्याने तिला ऑफिसमध्ये सोडलेलं आणि मग त्या दोघींना घेऊन घरी सोडायला गेलेला. आता घरी जाताना मात्र त्याचं सगळं लक्ष मागं पर्णीकडेच होतं, जी काचेतून बाहेर पाहत होती. त्याला सगळं कळत होतं ती चिडलीये, का चिडलीये, पण आता तिला मनवण्यासाठी रात्रीची वाट तर पाहावी लागणारच होती. केतन नेहमीप्रमाणे आजही ऑफिसमधून घरी परतला. घरी आल्यावरही त्याला पर्णी बोलत नाहीये किंवा थोडी नाराज असल्यासारखीच वाटत होती. रात्रीची जेवणं वगैरे झाल्यावर तो बेडरूममध्ये आला. तिची वर येण्याची वाट पाहत होता. अर्थात नेहमीप्रमाणे त्याला चुकल्याची फिलिंग आणि तिला स्पष्टीकरण देण्याची गरज वाटत होती. शिवाय तिचं असं न बोलता राहणं, नाराज राहणं त्याला सहन होत नव्हतं. ती काही वेळाने वर आलीही. येताच डोअर लावलं आणि पहिली बाथरूममध्ये फ्रेश व्हायला गेली. तो उठून आता अस्वस्थतेत इकडून तिकडे फिरू लागलेला. ती काही क्षणांनी बाहेर आली आणि आरशासमोर जाऊन तोंड पुसत होती की तिथेही तिच्या मागे येऊन तो थांबला. ए पर्णी, सॉरी ना. कशासाठी? ए यार, अगं मी तिला खरंच अवॉइड करत होतो. ती कालपासून मागे लागलेली. इव्हन काल रात्री ऑफिस सुटल्यावर चल म्हणत होती. मग जायचं ना. काय तू वेडी आहेस का? आपलं ठरलंय ना. आय मीन मी खरंच सतर्क राहतोय. अगं लक्षात आहे माझ्या तू सांगितलेलं, पण दुपारी नाही टाळता आलं. तुझी शपथ. एवढी शपथ वगैरे घ्यायची गरज नाहीये. ती अगदी परक्यासारखं बोलत होती. पर्णिका यार, सॉरी ना. पुन्हा कधी नाही जाणार तिच्यासोबत. तसाही वैताग आणलाय तिनं. एका शर्टसाठी विनाकारण वेळ घालवला. बावळट कुठली. तसंच पाहिजे तो मला. काय म्हणालीस तू? इकडे बघ. तो तिला वळवत म्हणाला. हो मग काय, खूप हौस आहे ना तिच्यासोबत जायची. तसंच पाहिजे. अरे यार, यात काय हौस? मी नव्हतो गेलो तिला विचारायला. आणि यार, अरे यार पर्णिका, प्लीज बोल ना माझ्याशी नेहमीसारखं. प्लीज, सॉरी ना. तिला जवळ ओढत तो बारीक तोंड करून म्हणत होता. मग मात्र तिने माघार घेतली. ठीक आहे, झोपा मग आता म्हणत ती त्याला दिसणार नाही अशी गालात हसत वळली. तसं त्याने तिला पुन्हा स्वतःकडे वळवलं. झोपा काय, मला बोलायचं आहे तुझ्याशी. आणि असं नाही हा म्हणत त्याने तिला वळवताच दोन्ही हातांवर उचललं आणि तिला बेडवरही घेऊन आला. अहो काय करताय केतन? तिला एकदम हसूच आलं. मग आधी सांग, माफ केलंस ना? तो तिच्या जवळ येत म्हणाला. तिने मान हलवली. बरं ऐक, पुढच्या आठवड्यात ऑफिसमध्ये पार्टी आहे आणि तू येणार आहेस हा माझ्यासोबत? ओ रिअली? ओके चालेल, येईन मी. आणि काय, फोटोशूट कधी आहे ते मला बोलली नव्हतीस. कृतीला फक्त नेणार आहेस. मी येऊ का सांग ना? अजिबात नाही, तुम्ही नाही यायचं. का? हे असं का? असंच, तुम्हाला डायरेक्ट फोटो पाहायला मिळणार आहेत. गंभीरपणे म्हणत पुढच्या क्षणाला ती गालात हसत होती आणि तिला एकटक पाहणाऱ्या त्याच्या गालातही हास्य उमटलेलं. आणि पुढच्या क्षणाला दोघांतलं अंतर मिटवत तो तिच्या मिठीत शिरला. आजचा पार्ट इथंच संपलाय. कसं वाटलं आजचा पार्ट आपल्या कॉमेंट्समधून कळवायला विसरू नका. केतनच्या ऑफिसमध्ये पार्टी आहे. पार्टीमध्ये काही घडणार आहे का? चला त्यासाठी ऐकावी लागेल गुंतण्या आतूर फिरुनी. कथा आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.